हॅलो फ्रेंड्स, आज आपण या फ्रॉकचा दुसरा भाग पाहणार आहोत. पहिल्या भागामध्ये बघा आपण गळ्याचा भाग आणि हाताचा भाग बघितला होता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढची प्रोसेस कशी करायची ती आज आपण पाहणार आहोत. चला मग सुरुवात करूया. पहिल्या भागामध्ये बघा आपण सुरुवातीला सफेद कलर वापरलेला, त्यानंतर गुलाबी रंग वापरला आणि पुन्हा आपण व्हाईट कलर घेतलेला. आता ह्याची पुढच्या प्रोसेसमध्ये आपण गुलाबी रंग वापरणार आहे. व्हिडिओ थोडा काळपटच दिसेल तुम्हाला, कारण का माझा लॅम्प खराब झालेला आहे. मी नक्की ट्राय करेल नवीन आणण्याचा. तोपर्यंत जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये नसेल समजत असेल कसं विणलं आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी हा फ्रॉक गळ्याचा भाग मी माझ्याकडून ठेवलेला आहे आणि इथून सुरुवात करायची आपल्याला. आणि हातासाठी आपल्याला 1 2 3 पाठीमागची बाजू 3 1 2 3 टोटल हे 6 भाग आपल्याला स्किप करायचे आणि इथून आपल्याला हे डायरेक्ट जॉईन करून घ्यायचं. इथे बघा सुरुवातीचे हे मी 3 पॅटर्न आहे ते स्किप केलेत आणि ह्या चौथ्या पॅटर्नमध्ये हा जो ट्रायंगल शेप आहे पहिला खांब स्किप करायचा आहे आणि दुसऱ्या खांबापासून आपल्याला वरच्या लूपमधून पिंक कलर हा धागा जोडून घ्यायचा. स्लिप स्टिच करून मी इथे धागा जोडून घेतला आहे. ह्या दुसऱ्या खांबावरती 3 साखळ्यांचा मी खांब बनवला आहे पहिला. पुढे जेवढे खांब आहेत प्रत्येक खांबावरती एक एक खांब बनवून घ्यायचं. 1 2 3 4 5 आणि 6. व्हाईट कलरचे बघा हे 7 खांब होते एक बाजूने आणि हा पहिला खांब आपण स्किप केला आहे आणि 6 खांब होतात. प्रत्येक खांबावर एक एक खांब घेतला आहे. त्यानंतर पुढे 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये मध्ये 2 खांब वाढवायचे. पुढे 2 साखळ्या घ्यायच्या. पुन्हा त्याच गॅपमध्ये ह्या 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये जसं आपण एक बाजूने स्टेप केली तसं दुसऱ्या बाजूनी पण सेम तीच प्रोसेस करायची. 2 खांब वाढवून घ्यायचे इथे आणि पुढे 6 खांबांवरती 6 खांब बनवून घ्यायचे. 1 2 3 4 5 आणि 6. इथे आपल्याला ह्या हातासाठी ही जागा सोडलेली आपण. पुढे एक साखळी घ्यायची. ही वरची बाजूचे 3 पॅटर्न आणि ही मागच्या बाजूचे 3 पॅटर्न. टोटल हे 6 पॅटर्न स्किप करायचे. 1 2 3 4 5 आणि 6. एक साखळी झाल्याच्या नंतर बघा 1 2 3 4 5 आणि 6. त्यानंतर इथे पाठीमागच्या बाजूने आपल्याला हा जो ट्रायंगल शेप आहे हा ज्या पॅटर्नमध्ये
पहिला खांब स्किप करायचा आहे आणि पुढच्या दुसऱ्या खांबापासून एक खांब टाकून घ्यायचं. इथे बघा हातासाठी मी ही एवढी जागा सोडलेली आहे. आता पुढे प्रत्येक खांबावरती एक एक खांब बनवून घ्यायचे. 1 2 3 4 5 आणि 6. सहा खांबांवर 6 खांब टाकून घेतले आणि पुढे मध्ये 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 2 खांब वाढवून घ्यायचे. टोटल हे 8 खांब तयार होतात. पुढे 2 साखळ्या घेऊन पुन्हा दुसरी बाजू पण सेम प्रोसेस करायचे. 2 खांब वाढवून घ्यायचे त्याच जागेवरती 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये आणि पुढे 6 खांबांवरती वरच्या लूपमधून एक एक खांब बनवून घ्यायचं. हा शेवटचा 7वा खांब आहे तो स्किप करायचा आहे. पुढे एक साखळी घेऊन तीच प्रोसेस करायची. हे प्रत्येक पॅटर्नमध्ये आपल्याला पहिला खांब स्किप करायचा आहे. दुसऱ्या खांबापासून वरच्या लूपमध्ये एक एक खांब घेत जायचं. 1 2 3 4 5 6 आणि मध्ये 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 2 खांब वाढवायचे. टोटल हे 8 खांब तयार होतील. पुढे 2 साखळ्या घेऊन पुन्हा त्याच जागेवरती 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 2 खांब वाढवायचे. पुढे 7 खांब आहे. शेवटचा खांब स्किप करून पहिले 6 खांब आहेत त्याच्यावरती आपल्याला वरच्या लूपमधून एक एक खांब बनवून घ्यायचं. पुढे पुन्हा एक साखळी घ्यायची आणि ती स्टेप करायची. प्रत्येक पॅटर्नमध्ये हा पहिला खांब स्किप करायचे. दुसऱ्या खांबापासून वरच्या लूपमध्ये एक एक खांब घेत जायचे. आपण ह्या बाजूनी सुरुवात केली होती हाताच्या ह्या मागच्या बाजूनी. तसंच आपल्याला हे प्रत्येक पॅटर्नमध्ये जसं आपण हे गुलाबी कलर टाकत गेलो तसंच प्रत्येक पॅटर्नमध्ये ही समोरची बाजू झाली की पुन्हा इथे मागच्या बाजूनी सुद्धा तीच प्रोसेस पूर्ण करून घ्यायची. सुरुवातीला आपण इथे हा पहिला राऊंड बनवून घेतला होता. इथपर्यंत आपल्याला ही प्रोसेस पूर्ण करून घ्यायची. एक सांगायचं राहून गेलं बघा. इथे जसं आपण इथे सुरुवातीला ह्या पाठीमागच्या बाजूनी सुरुवात केली होती आणि इथे आपण एक बाजू हाताची सोडून
हे 6 पॅटर्न आपण स्किप केले आणि 7व्या पॅटर्नपासून आपण इथे एक साखळी घेऊन इथे डायरेक्ट आपण हा भाग जॉईन केला. इथे हा पॅटर्न बनवून घेतला. पुढे बघा 7 पॅटर्न मी हे बनवून घेतले. 1 2 3 4 5 6 आणि 7. त्यानंतर दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला हाताची प्रोसेस करून घ्यायची. इथे पण हा 7वा पॅटर्न, हा बघा हा 7वा पॅटर्न पूर्ण झाल्यावर एक साखळी घ्यायची. त्यानंतर दुसऱ्या हातासाठी पुन्हा 6 पॅटर्न स्किप करायचे. 1 2 3 4 5 6 आणि हा 7वा पॅटर्न. ह्या 7व्या पॅटर्नमध्ये आपण मगाशी आपण सुरुवातीला जी स्टेप केली ती स्टेप करायची पुन्हा. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 आणि हा 7. इथे 7व्या पॅटर्नमध्ये पण आपल्याला सेम प्रोसेस करायची. पहिला खांब स्किप करून दुसऱ्या खांबापासून वरच्या लूपमध्ये एक एक खांब बनवत जायचे. टोटल हे 6 खांब बनवून घ्यायचे आधी. त्यानंतर पुढे 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 2 खांब वाढवून घ्यायचे. टोटल हे 8 खांब तयार होतील. पुढे 2 साखळ्या घेऊन पुन्हा 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 2 खांब वाढवून घ्यायचे आणि पुढे 7 खांब आहेत. 6 खांबांवरती आपल्याला प्रत्येक खांबावर वरच्या लूपमधून खांब टाकून द्यायचे. इथे बघा दुसरी बाजू पण हाताची आपण बनवून घेतले. ही फ्रॉकाची एक बाजू आपली पूर्ण झाली. दोन्ही बाजूने आपण हातासाठी जागा सोडली. ही एक बाजू आणि ही दुसरी बाजू आणि ही एक बाजू आपली. हे 7 पॅटर्न मी पिंक कलरनी बनवून घेतले. आता पाठीमागच्या बाजूनी सुद्धा आपल्याला सेम तीच प्रोसेस करून घ्यायची. हे मध्ये जेवढे बाकी राहिले पॅटर्न ते पूर्ण करून घ्यायचे. इथे बघा मी दुसरी बाजू पण ही पूर्ण करून घेतले. सुरुवातीला आपण हा पहिला पॅटर्न बनवलेला. एक साखळी घेऊन इथे हा 3 साखळ्यांचा आपण पहिला खांब घेतला होता. तिथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं. दुसरा खांब आहे तिथे सुद्धा आपल्याला वरच्या लूपमधून स्लिप स्टिच करून घ्यायचे. सुरुवातीच्या आता आपल्याला इथे 2 खांब स्किप करायचे. त्यानंतर तिसऱ्या खांबामध्ये पण वरच्या लूपमधून स्लिप स्टिच करून घ्यायचे आणि पुढे 3 साखळ्या घ्यायच्या. पहिल्या रोमध्ये बघा आपण एक खांब स्किप केला होता, हा व्हाईट कलरमध्ये, आणि इथे पिंक कलरचे आपल्याला 2 खांब स्किप करायचे. त्यानंतर पुढे प्रत्येक खांबावर एक एक खांब बनवून घ्यायचे. 1 2 3 4 5 आणि 6. मध्ये 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 2 खांब वाढवून घ्यायचे. दोन खांब वाढवून झाल्यावर पुढे 2 साखळ्या घेऊन पुन्हा त्याच गॅपमध्ये 2 खांब वाढवून घ्यायचे. पुन्हा त्यानंतर पुढे 6 खांबांवरती
वरच्या लूपमधून 6 खांब बनवून घ्यायचे. जसं सुरुवातीला आपण 2 खांब स्किप केले होते, शेवटला सुद्धा आपल्याला इथे 2 खांब स्किप करायचे आणि पुढे एक साखळी घ्यायची. इथे हा हाताचा भाग आपण सोडलेला आहे, तिथे काही न करता जसं आपण इथे ह्या 7व्या पॅटर्नमध्ये सुरुवात केली होती तिथे डायरेक्ट आपल्याला एक साखळी घेऊन ह्या पुढच्या पॅटर्नमध्ये बघा हा हाताचा भाग इथे सोडलेला आहे आणि डायरेक्ट आपण हा पुढचा भाग घेतला आहे. हे 2 खांब स्किप करायचे आणि तिसऱ्या खांबापासून सुरुवात करायची खांब बनवायला. 1 2 3 4 5 आणि 6 खांबांवर हे 6 खांब बनवून घेतले. मध्ये 2 खांब वाढवायचे 2 साखळींच्या गॅपमध्ये. पुढे 2 साखळ्या घेऊन पुन्हा त्याच गॅपमध्ये 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 2 खांब पुन्हा वाढवायचे तिथेच. पुढे हे 8 खांब आहेत. 6 खांबांवरती वरच्या लूपमधून एक एक खांब बनवून घ्यायचे आणि शेवटचे 2 खांब स्किप करायचे. पुन्हा ती स्टेप आहे, शेवटपर्यंत ही स्टेप करायची आपल्याला. 1 2 खांब स्किप करायचे आणि तिसऱ्या खांबापासून पुढे प्रत्येक खांबावर एक एक खांब बनवून घ्यायचा. पुढे 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 2 खांब वाढवायचे. 2 खांब वाढवल्यावर 2 साखळ्या घ्यायचे. पुन्हा त्याच गॅपमध्ये 2 खांब वाढवून घ्यायचे. पुढे दुसरी बाजूनी 8 खांब आहेत. टोटल 6 खांबांवरती आपल्याला 6 खांब बनवायचे. शेवटचे 2 खांब स्किप करायचे आणि पुढे एक साखळी घेऊन पुढच्या पॅटर्नमध्ये सेम तीच प्रोसेस करायची जसं आपण दुसऱ्या रो मध्ये करत आलोय. मग असे आपण ह्या पाठीमागच्या बाजूने स्टार्ट केलं होतं सुरुवातीला पहिल्या रो मध्ये. दुसऱ्या रो मध्ये पण आपण इथे स्टार्ट झालेलं आहे आणि त्यानंतर पुढची बाजू आपण ही घेतलेली. मगाशी आपण जसं इथे केलं होतं ह्या बाजूनी तसं ह्या बाजूनी पण सेम तीच प्रोसेस करायची. हा शेवटचा पॅटर्न 7वा पॅटर्न झाल्यावर इथे हाताचा भाग इथे काही न करता डायरेक्ट ह्या मागच्या बाजूनी हा जो पहिला पॅटर्न आहे 2 खांब स्किप करायचे आणि पुढे प्रत्येक खांबावर एक एक खांब घेऊन मध्ये 2 खांब वाढवायचे 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये. मध्ये 2 साखळ्या घेऊन पुन्हा 2 खांब वाढवायचे आणि 6 खांबांवर 6 खांब बनवायचे. 2 खांब स्किप करायचे. पुढे पुन्हा एक साखळी घेऊन पुढे सुद्धा प्रत्येक पॅटर्नवरती तीच प्रोसेस करायची.
आपल्याला ह्या पहिल्या पॅटर्नपर्यंत इथपर्यंत आपल्याला सेम तीच प्रोसेस पूर्ण करून घ्यायची. इथे बघा मी हा दुसरा राऊंडसुद्धा पूर्ण केला आहे. पहिल्या राऊंडमध्ये बघा आपण एक खांब स्किप केला होता व्हाईट कलरमध्ये, आणि दुसऱ्या राऊंडमध्ये आपण हे 2 खांब स्किप केले. आता तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला जसं आपण हा दुसरा राऊंड घेतला आहे पिंक कलरचा, 2 खांब आपण इथे स्किप केले होते. या तिसऱ्या राऊंडला सुद्धा आपण इथे दुसऱ्या राऊंडचे 2 खांब स्किप करायचे. इथे शेवटला बघा एक साखळी झाल्यावर इथे हा जो पहिला पॅटर्न आहे तिथे आपल्याला पहिल्या खांबात तिसऱ्या साखळीमध्ये जोडून घ्यायचं आहे. स्लिप स्टिच करून दुसऱ्या खांबामध्ये पण स्लिप स्टिच करून घ्यायचे. पुढे तिसऱ्या खांबावर स्लिप स्टिच करायचे. पहिला आणि दुसरा खांब स्किप करायचा आहे. तिसऱ्या खांबावर स्लिप स्टिच करून एक खांब बनवून घेतला आहे. पुढे प्रत्येक खांबावर एक एक खांब बनवून घ्यायचं आहे. 1 2 3 4 5 आणि 6. पुढे मध्ये 2 साखळ्या तिथे 2 खांब वाढवायचे. दोन खांब झाल्यावर 2 साखळ्या घ्यायच्यात. पुढे पुन्हा 2 खांब आपल्याला त्याच 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये वाढवून घ्यायचं आहे. आता पुढे हे 8 खांब आहेत. पुढे 6 खांबांवरती वरच्या लूपमधून एक एक खांब बनवून घ्यायचे आणि शेवटचे 2 खांब स्किप करायचे. शेवटचे हे 2 खांब स्किप झाल्यावर पुढे एक साखळी घेऊन हा हाताचा भाग आहे तिथे काही न करता डायरेक्ट हा पुढचा पॅटर्न आहे. सेम तीच प्रोसेस करायची जसं या पॅटर्नला केली. पहिले सुरुवातीचे 2 खांब स्किप करायचे. तिसऱ्या खांबापासून प्रत्येक खांबावरती पुढे एक एक खांब बनवून घ्यायचा. 1 2 3 4 5 आणि 6. पुढे 2 खांब वाढवायचे 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये. त्यानंतर पुढे 2 साखळ्या घेऊन पुन्हा तिथेच 2 खांब वाढवायचे. पुढे 8 खांब आहेत. 6 खांबांवरती 6 खांब बनवून घ्यायचे आणि 2 खांब शेवटचे स्किप करायचे. शेवटपर्यंत आपल्याला सेम ही प्रोसेस करायची. ही एक बाजू पूर्ण झाल्यावर दुसरी बाजू पण आपल्याला इथपर्यंत पूर्ण करून घ्यायची. इथे बघा मी पिंक कलरचा हा तिसरा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. आता चौथ्या राऊंडला आपण जसा पहिल्या राऊंडमध्ये आपण पहिला खांब स्किप करून दुसऱ्या खांबापासून खांब दाखवतो, तसंच चौथ्या राऊंडला सुद्धा आपल्याला ती स्टेप करायची. पहिल्या आणि चौथ्या खांबाला एक एक खांब स्किप करायचे. दुसरा आणि तिसऱ्या राऊंडला 2 खांब स्किप करायचे.
आता चौथ्या राऊंडला आपल्याला ती स्टेप करायची जसं पहिल्या राऊंडला बनवली होती. हा शेवटचा पॅटर्न झाल्यावर एक साखळी घेऊन इथे हा 3 साखळ्यांचा पहिला खांब आहे तिथे तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायची. हा पहिला खांब स्किप करायचा आहे आणि दुसऱ्या खांबामध्ये स्लिप स्टिच करून 3 साखळ्यांचा हा पहिला खांब बनवून घ्यायचा आहे. पुढे प्रत्येक खांबावर एक एक खांब बनवून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7. टोटल हे 8 खांब होते. पहिला खांब स्किप केला म्हणून 7 खांब राहतात. प्रत्येक खांबावर एक एक खांब बनवून घेतले. 7 खांब तयार झाले आणि पुढे 2 खांब वाढवायचे. टोटल हे 9 खांब तयार होतात चौथ्या राऊंडमध्ये. पुढे 2 साखळ्या घेऊन पुन्हा त्याच गॅपमध्ये 2 खांब वाढवायचे. पुढे आता हे 8 खांब आहेत. टोटल हे 7 खांबांवरती वरच्या लूपमधून एक एक खांब बनवून घ्यायचं. शेवटचा खांब स्किप केला आहे. दोन्ही बाजूने आता हे 9 खांब तयार झाले. त्यानंतर पुढे एक साखळी घेऊन सेम तीच प्रोसेस करत जायचं आहे शेवटपर्यंत. हा दुसरा पॅटर्न आहे. पहिला खांब स्किप करायचा आहे आणि दुसऱ्या खांबापासून खांब टाकायला सुरुवात करायची. पुढे 7 खांब राहतात. प्रत्येक खांबावर एक एक खांब बनवायचं. 1 2 3 4 5 6 7 खांबांवरती हे 7 खांब बनवून घ्यायचे. पुढे मध्ये 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 2 खांब वाढवायचे म्हणजे टोटल 9 खांब तयार होते. पुढे 2 साखळ्या घेऊन पुन्हा त्याच गॅपमध्ये 2 खांब वाढवायचे. त्यानंतर दुसऱ्या बाजूनी सुद्धा सेम तीच प्रोसेस करायची. 7 खांबांवर 7 खांब बनवून घ्यायचे आणि शेवटचा 8वा खांब स्किप करायचा. पुढे एक साखळी घेऊन सेम प्रोसेस करायची. हा चौथा राऊंड आपला पिंक कलरचा पूर्ण करून घ्यायचा. पिंक कलरचा बघा चौथा राऊंड मी पूर्ण करून घेतला आहे. आता इथे आपल्याला हा पिंक कलरचा धागा कट करून घ्यायचा आहे. शेवटला एक साखळी झाल्यावर इथे हा जो पहिला पॅटर्न आहे पहिला खांब 3 साखळ्यांचा इथे तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचे आणि इथे हा धागा कट करून घ्यायचा. जसं आपण हे पिंक कलरचे 4 राऊंड बनवले. पहिल्या राऊंडमध्ये बघा पहिला खांब स्किप केला होता आपण. मध्ये दुसरा आणि तिसऱ्या खांबाला आपण 2-2 खांब स्किप केले होते आणि चौथ्या राऊंडला आपण पहिला खांब स्किप केला होता. तसंच आपण व्हाईट कलरला पण सेम तीच प्रोसेस करणार आहे. आता इथे आपल्याला व्हाईट कलर जोडून घ्यायचा आहे.
अगोदर स्लिप नॉट करून घ्यायचे. जिथे हा पहिल्या खांबाला स्लिप स्टिच केली होती तो खांब स्किप करायचा आहे. आणि टोटल हे 9 खांब आहेत. एक खांब स्किप केल्यावर 8 खांबावर आपल्याला खांब बनवून घ्यायचे. दुसऱ्या खांबापासून मी हा व्हाईट कलर जोडून घेते स्लिप स्टिच करून. 3 साखळ्यांचा हा पहिला खांब बनवून घेतला आहे. त्यानंतर पुढे प्रत्येक खांबावर एक एक खांब बनवून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8. त्यानंतर पुढे हे 2 खांब वाढवायचे आहेत आपल्याला. टोटल हे 10 खांब तयार झाले. 2 साखळ्याला पुन्हा त्याच गॅपमध्ये 2 खांब वाढवायचे. पुढे 8 खांबांवरती एक एक खांब बनवून घ्यायचं आहे. आणि शेवटचा खांब आहे तो स्किप करायचा. पहिल्या पॅटर्नमध्ये बघा आपण इकडचा पहिला खांब आणि इकडचा शेवटचा हा खांब स्किप केले. त्यानंतर पुढे एक साखळी घेऊन पुढच्या पॅटर्नमध्ये पण सेम प्रोसेस करायची. पहिला खांब स्किप करायचं आहे आणि पुढे 8 खांब राहतात. प्रत्येक खांबामध्ये वरच्या लूपमधून एक एक खांब घ्यायचं आहे. मध्ये 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 2 खांब वाढवायचे. दोन खांब वाढवून झाल्यावर 2 साखळ्या घ्यायच्या. पुन्हा त्याच गॅपमध्ये पुढे 2 खांब वाढवायचे. पुढे 8 खांबांवरती वरच्या लूपमधून एक एक खांब घ्यायचं आहे आणि 9वा खांब आहे तो स्किप करायचा आहे. शेवटचा हा खांब स्किप करायचा आहे. पुढे एक साखळी घेऊन पुढच्या पॅटर्नमध्ये सेम तीच प्रोसेस करायची. पहिला खांब स्किप करायचे. दुसऱ्या खांबापासून पुढे प्रत्येक खांबावर एक एक खांब घ्यायचा. सेम ही प्रोसेस पूर्ण करून घ्यायची हा शेवटपर्यंत. इथे बघा हा व्हाईट कलरचा राऊंड मी पूर्ण करून घेतला आहे. इथे शेवटला एक साखळी झाल्यावर हा 3 साखळ्यांचा पहिला खांब आहे तिथे स्लिप स्टिच करून घ्यायचे.
इथे या रोमध्ये बघा आपण पहिला खांब स्किप केला होता. आता इथे 2 खांब स्किप करायचे आपल्याला. दुसऱ्या खांबामध्ये स्लिप स्टिच करून घ्यायचे. तिसऱ्या खांबामध्ये स्लिप स्टिच करून 3 साखळ्या घ्यायच्या. हा 3 साखळ्यांचा पहिला खांब झाला. पुढे प्रत्येक खांबावर एक एक खांब टाकून घ्यायचे. 3 4 5 6 7 आणि 8. पहिल्या रोमध्ये बघा हे 10 खांब तयार होते केलेले. हे 2 खांब स्किप केले तर 8 खांब राहतात, म्हणून 8 खांबावरती हे 8 खांब तयार झाले. आणि पुढे 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 2 खांब वाढवायचे. पुन्हा हे टोटल 10 खांब तयार होतात. 2 साखळ्या घेऊन पुन्हा त्याच गॅपमध्ये 2 खांब वाढवायचे. पुढे हे 10 खांब आहेत. 8 खांबांवरती आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब घ्यायचा आणि शेवटचे 2 खांब स्किप करायचे. शेवटचे 2 खांब स्किप केलेत. इथे सुरुवातीचे पण 2 खांब स्किप करायचे आणि शेवटचे पण हे 2 खांब स्किप करायचे. एक साखळी घेऊन पुढच्या पॅटर्नमधले पण सुरुवातीचे 2 खांब स्किप करायचे आणि तिसऱ्या खांबापासून पुढे प्रत्येक खांबावरती एक एक खांब घेत जायचे. इथे पिंक कलरमध्ये पण आपण सेम तीच प्रोसेस केलेली बघा. पहिल्या रोमध्ये आपण पहिला खांब स्किप केलेला. दुसऱ्या आणि तिसऱ्या रोमध्ये 2-2 खांब स्किप केले होते. चौथ्या रोमध्ये 1 खांब स्किप केला होता. 1 2 2 1 असे हे खांब आपण हे राऊंड आपण बनवले. तसंच इथे दुसऱ्या राऊंड पण आपण 2 खांब स्किप केलेत आणि तिसऱ्या राऊंडला पण आपल्याला 2 खांब स्किप करून हे मधले 2 राऊंड सेम करून घ्यायचे. इथे बघा हे 2 राऊंड मी पूर्ण करून घेतले आणि कारण का दोन्ही राऊंड सेम होते. दोन्ही राऊंडमध्ये आपल्याला 2-2 खांब स्किप करायचे होते. पहिल्या राऊंडला बघा आपण 1 खांब स्किप केला होता. दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडला आपण 2-2 खांब स्किप केलेत. आता चौथ्या राऊंडला आपण 1 खांब स्किप करायचं आहे आणि शेवटपर्यंत आपल्याला सेम हीच प्रोसेस करत जायची. जसं पिंक कलर व्हाईट कलर आपण जी प्रोसेस केली, 1 खांब स्किप करायचा. 2 राऊंडमध्ये 2 खांब स्किप करायचे. चौथ्या राऊंडला पुन्हा 1 खांब स्किप करायचं. तसं याचे 4 राऊंड झाल्यावर व्हाईट कलरचे 4 राऊंड बनवून घ्यायचे. व्हाईट कलरचे 4 राऊंड झाल्यावर पुन्हा पिंक कलर जोडायचा आहे. पिंक कलरचे पण सेम हीच प्रोसेस करायचे. 4 राऊंड करून घ्यायचे. पुन्हा पिंक कलरचे 4 राऊंड झाल्यावर व्हाईट कलरचे 4 राऊंड घ्यायचे. तुम्हाला किती हाईट हवी त्याप्रमाणे तुम्ही हाईट वाढवू शकता. शेवटपर्यंत हीच प्रोसेस करायची. काही वेगळं याच्यामध्ये वेगळी डिझाईन नाही आहे. जी प्रोसेस आपण केली आहे तीच शेवटपर्यंत प्रोसेस करत जायची. इथे व्हाईट कलरचे 3 राऊंड झाल्यावर शेवटची साखळी झाल्यावर हा जो पहिला पॅटर्न आहे इथे हा 3 साखळ्यांचा पहिला खांब इथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचा आहे.
आता ह्या चौथ्या राऊंडमध्ये आपल्याला हा पहिला खांब स्किप करायचा आहे आणि दुसऱ्या खांबापासून सुरुवात करायची आहे खांब बनवायला. हा 3 साखळ्यांचा पहिला खांब झाला. टोटल हे 10 ह्या पॅटर्नमध्ये तिसऱ्या राऊंडमध्ये 10 खांब आहेत. पहिला खांब स्किप केला, पुढे 9 खांब राहतात. प्रत्येक खांबावर एक एक खांब बनवून घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 खांब तयार झाले. पुढे 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 2 खांब वाढवायचे. टोटल एक बाजूने आपले 11 खांब तयार होतात. 2 खांब वाढवल्यावर 2 साखळ्या घ्यायचे, पुन्हा त्याच गॅपमध्ये 2 खांब वाढवायचे. पुढे 10 खांब आहेत. 9 खांबांवरती वरच्या लूपमधून एक एक खांब बनवून घ्यायचे आणि शेवटचा खांब स्किप करायचा. हे 9 खांब मी बनवून घेतलेत आणि शेवटचा 10वा खांब आहे तो स्किप करायचा. दोन्ही बाजूनी बघा, पहिला खांब स्किप केला आहे इकडचा आणि शेवटचा हा खांब स्किप केला आहे. हे दोन्ही बाजूनी आपले 11 खांब तयार झाले. पुढे एक साखळी घेऊन पुढच्या पॅटर्नमध्ये सेम प्रोसेस करायची. पहिला खांब स्किप करायचा आहे, दुसऱ्या खांबापासून स्टार्ट करायचं आहे. खांब घ्यायला 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9 खांब मध्ये 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 2 खांब वाढवायचे. टोटल 11 खांब तयार होतील. पुढे 2 साखळ्या घेऊन पुन्हा त्याच गॅपमध्ये 2 खांब वाढवून घ्यायचे. पुढे 9 खांबांवरती 9 खांब बनवून घ्यायचे. पुढे एक साखळी घेऊन सेम प्रोसेस करायची. पुढच्या पॅटर्नमध्ये एक खांब स्किप करायचं आहे, पहिला दुसऱ्या खांबापासून स्टार्ट करायचं. इथे बघा, हा चौथा राऊंड मी पूर्ण करून घेतला आहे. शेवटला इथे हा पॅटर्न झाल्यावर एक साखळी घेऊन इथे हा जो पहिल्या पॅटर्नमध्ये आपण 3 साखळ्यांचा पहिला खांब केलेला, तिथे तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घेतलं आहे आणि हा व्हाईट कलर मी कट करून घेतला आहे.
आता आपल्याला पिंक कलर जोडून घ्यायचे आहे. सुरुवातीला स्लिप नॉट करून घेतली आणि हा जो पहिला खांब आहे 3 साखळ्यांचा तो स्किप करायचा आहे आणि पुढचा जो दुसरा खांब आहे तिथे स्लिप स्टिच घेऊन जोडून घ्यायचं आहे. हा 3 साखळ्यांचा पहिला खांब झाला. हे टोटल 11 खांब आहे व्हाईट कलरमध्ये. हा एक खांब स्किप झाला. पुढे आपल्याला 10 खांब घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. पुढे 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 2 खांब वाढवून घ्यायचे. टोटल हे 12 खांब झालेत. पुढे 2 साखळ्या घेऊन पुन्हा त्याच गॅपमध्ये 2 खांब वाढवून घ्यायचे. पुढे आता हे 11 खांब आहेत. 10 खांबांवरती आपल्याला एक एक खांब टाकून घ्यायचे प्रत्येक खांबावर आणि शेवटचा हा 11वा खांब स्किप करायचा आहे. हा शेवटचा खांब मी स्किप केला आहे. 11वा खांब आहे तो. पुढे एक साखळी घेऊन पुढच्या पॅटर्नमध्ये सेम प्रोसेस करायची. हा पहिला खांब स्किप करायचे. दुसऱ्या खांबापासून पुढे प्रत्येक खांबाच्या वरच्या लूपमधून एक एक खांब बनवून घ्यायचं. एक 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. पुढे 2 खांब झाल्यावर टोटल हे 12 खांब तयार होतात. मध्ये 2 साखळ्या घेऊन पुन्हा त्याच जागेवर 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 2 खांब वाढवून घ्यायचे. पुढे हे 11 खांब आहेत. 10 खांबांवरती प्रत्येक खांबाच्या वरच्या लूपमधून एक एक खांब बनवून घ्यायचे आणि 11वा खांब स्किप करायचे. पुढे एक साखळी घेऊन
सेम प्रोसेस करायची पुढच्या पॅटर्नमध्ये. पहिला खांब स्किप केला आहे, दुसऱ्या खांबापासून खांब टाकायला सुरुवात करायची. हे दोन्ही बाजूनी 12-12 खांब तयार होतात. आणि पुढची प्रोसेस तर तुम्हाला माहितीच आहे. इथे आपण दोन्ही राऊंडमध्ये काय प्रोसेस केली होती. पहिल्या राऊंडला बघा आपण एक एक खांब स्किप केलं आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडला 2-2 खांब स्किप करायचे आणि चौथ्या राऊंडला पुन्हा एक खांब स्किप करायचं. पहिला आणि चौथा राऊंड सेम आहे, दुसरा आणि तिसरा राऊंड सेम आहे. इथे मी हे 3 राऊंड दाखवलेत, 1, 2 आणि 3. तिसरा राऊंड मी पूर्ण नाही केला आहे. तुम्हाला ह्याची हाईट किती हवी त्याप्रमाणे हा फ्रॉक बनवायचा आहे. शेवटपर्यंत सेम हीच प्रोसेस करत जायची. ह्याच्यामध्ये मी काही मध्ये वेगळी डिझाईन नाही टाकली आहे. पिंक कलरमध्ये पण सेम ती स्टेप केली, व्हाईट कलरमध्ये पण सेम ती स्टेप केली आणि पुन्हा पिंकमध्ये पण सेम तीच प्रोसेस करायची. पिंक कलरचे पण 4 राऊंड झालं, पुढे पुन्हा व्हाईट कलरचे 4 राऊंड घ्यायचे. व्हाईट कलरचे झालं पुन्हा पिंक कलरचे 4 राऊंड घ्यायचे. तुमच्या हिशोबाने तुम्ही या फ्रॉकची हाईट वाढवून घ्यायची. आणि ह्या फ्रॉकचं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.